हा जो तलाव दिसत आहे तो बाल हनुमंताचा डाव्या पायाचा निशाण आहे। ते वाजलेले आहेत 7। काही आमचा ब्लॉगर झोपलेला होता, आता त्यांनी चालू केले। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही अंजनेरी फोर्ट येथे ट्रेकिंग करणार आहोत। आता वाजलेले आहेत रात्रीचे 3। आता आम्ही आमचे अजून 2 पाहुणे येत आहेत, त्यांचा वेट करत आहोत आणि पुढचे व्ह्यू तुम्हाला कंटिन्यू दाखवतो, तो कंटिन्यू राहा। चला मित्रांनो, आता आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही आता गाडीत सामान भरवत आहोत, बॅगी टाकत आहोत। चला चला आता मित्रांनो, हा आहे त्र्यंबकेश्वर मंदिर। आता आम्ही पोहोचलो आहोत, सकाळचे वाजलेले आहेत 7। काही आमची गँग झोपलेला होता, आता त्यांनी चालू केले। मानकरी तर मित्रांनो, हा बघा, हा आहे नंदीबाबा मंदिर। आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आता बाहेरूनच दृश्य दाखवतो। आता आतमध्ये आम्ही जातो दर्शन घ्यायला, चला। द्राभिषेक जलाभिषेक पूजा अभिषेक करणार, द्राभिषेक जलाभिषेक। तर मित्रांनो, आता आमचं दर्शन झालेलं आहे। आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, बघू शकता तुम्ही मंदिर आणि आपली पब्लिक दर्शन करून आलोय आम्ही। तर मंडळी, आता आपला त्र्यंबकेश्वर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहोत अंजनेरी फोर्ट येथे ट्रेकिंग करायला। तर चला, आता तुम्हाला पुढचे व्ह्यू कंटिन्यू दाखवणार आहे, सो कंटिन्यू राहा। जा काय कशी तर दम भरत जातील। चला आता 5 मिनिटं आधी पोहोचतो आम्ही, लवकर भेटूया। शेवटची 15 मिनिटं, शेवटची 15 मिनिटं। आमचे भाऊ दमलेले आहेत आता, शेवटचे 5 मिनिटं। 5 मिनिटं संपतच नाही। तर मित्रांनो, हाच तो अंजनी माता मंदिर
जिथे अंजनी मातेने तपस्या केली होती तेव्हा त्यांना हनुमान देवाच्या रूपाने पुत्रप्राप्ती झाली. हा बघा मंदिर. मंडळी आता बघा आमची अर्धा तास ट्रेकिंग कंप्लीट झाल्यानंतर आमची मंडळी फोटो काढायला व्यस्त झाली आहे. सर्व बिझी आहेत फोटो काढण्यात. आता थोडासा टप्पा उरलेला आहे. हा एवढा टप्पा आम्हाला आता वर चढायचा आहे. पुढे पण खूप मजा येणार आहे. कंटिन्यू राहा. चलो. तर चला मित्रांनो, आता आम्ही शेवटचा टप्पा चढायला चालू केला आहे. तर आमची टीम रेडी आहे आता बघा सर्वजण. दम लागले पण हार नाही मानणार अजिबात नाही. आता मिशन सक्सेसफुल करायचा. जय श्रीराम. 5 मिनिटा करता करता आम्ही बोसा टप्पा पार केले. 5 मिनिटं करून पाऊण तास झाला. हा 5 मिनिटं काही संपत नाही. आता राहिली शेवटची 5 मिनिटं. चला. मंडळी, भाऊंच्या पिशवीच्या मागे एक माकड लागलेला आहे. दिसतोय का? बघा फॉलो करते त्यांना. एकदा दिला ना तर काय सवय लागेल. दिला का मागे लागेल. सारखा सारखा येईल. घेऊन येत हा बघा खालपासून फॉलो करते त्यांना. ये हा बघा परत आला. चल ये आता ये. कसं का? अरे ये ना. असते का फेरी? 17 किलोमीटरची. 17 किलोमीटरची फेरी पूर्ण ब्रह्मगिरी पर्वताला. सकाळी 4 वाजेपासून सुरू होते. सकाळी 4 वाजेपासून सुरुवात होते. मग ती फेरी कंप्लीट किती वाजता होते? संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत. रात्री पण चालतात. 7 वाजेपर्यंत फेरीच्या खाली उतरून जातो. अच्छा, हे फक्त श्रावणात. फक्त श्रावण. 7 पोलीस थांबताना मध्ये रस्ता त्यासाठी असतात. अच्छा. 7 वाजता कंप्लीट फेरी पूर्ण होती. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जो तलाव दिसत आहे तो बाल हनुमंताचा डाव्या पायाचा निशाण आहे आणि त्याच्यात आज पाणी साठलेलं आहे. तर त्याची कहाणी अशी आहे की जेव्हा बाल हनुमंत छोटा होता त्याला भूक लागली होती आणि तो सूर्याकडे बघून त्याला असं वाटलं की ते लाल फल आहे आणि त्याला गिलंकृत करण्याचा त्याने जेव्हा प्रयत्न केला तेव्हा हा इथून उडी मारली हनुमंताने, तेव्हा तो डाव्या पायाचा इथे निशाण झालेला आहे. आणि अजून इथे बऱ्याचशा अशा खुणा आहेत की हनुमंताच्या बद्दल आणि बजरंग बलीच्या बद्दल, ते आपण पुढे जाऊन पाहूया. पाच मिनिटं करता करता आम्ही टॉपचा सध्या गाठलाय. आता राहिलेत आमची 2 मिनिटं. शेवटचा टप्पा. हा बघा तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. थोडा अजून नाही पण 10-15 मिनिटं जातील.
तुम्हाला मी वरचे व्ह्यू पण दाखवतो. तर चला. आता आपण अंजनेरी पर्वतावर आहोत आणि इथून जो पर्वत दिसत आहे तो ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि तिथून गोदावरी नदीचा उगम झाला आहे. भगवान शंकराने जटा जिथे आपडलेला आहे तो पर्वत ब्रह्मगिरी पर्वत आणि त्याच्या बाजूलाच एक किल्ला आहे, त्याला दुर्ग भंडार असे नाव आहे आणि पुढचा टप्पा दृष्टीत पडतो आपल्याला. चला आता वरती जाऊया. हा एक आमचा लाजा. बघा आमची गँग आता थोडी रेस्ट करते. हा आता 2 मिनिटं राहील, शेवटची 2 मिनिटं. 5 मिनिटं खपली. नाही आता डायरेक्ट जाऊन टॉपला व्हिडिओ बनवू. आता डायरेक्ट टॉप गाठाचा. आपण 1 वाजता सुरुवात केलेली, तरी पण कमी टायमात आपण वर आलो. तेवढा पण टाइम नाही. तर मित्रांनो इथं पुढे एक गुफा आहे छोटीशी, पण इथं रस्ता थोडा कच्चा असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही तिथे. तरी तुम्हाला सांगतो अंजनी गुफा म्हणून आहे तिथं. मित्रांनो वर येणार तेव्हा शक्यतो खायला कमी आणा, कारण की इथं वानर ना भरपूर म्हणजे भरपूर प्रकार आहे. हे बघा टॉपला आलो. टॉपला बघा आमची सर्व पब्लिक खुश झालेली आहे. आता टॉप गाठला आम्ही शेवटी. मिशन सक्सेसफुल. बोलो बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. मंदिराच्या बाजूलाच एक छोटासा पाण्याचा टाका सुद्धा आहे. आणि आहे श्री राम भक्त श्री हनुमान जन्मस्थान मंदिर. इथेच श्री हनुमानांचा जन्म झालेला. मित्रांनो आपण आता अंजनेरी पर्वताच्या टोकावर आलो आहोत आणि येथे आहे राम भक्त हनुमानजी यांचं जन्मस्थान. आणि ह्या मंदिरामध्ये हनुमानजींची एक आकर्षक अशी मूर्ती आहे. बालरूपी एक मूर्ती आहे आणि ती पाहण्यासारखी आहे. तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता. धन्यवाद. मंडळी आता आम्ही आलोत मंदिराच्या पाठीमागे आणि पावसाचं पण आगमन झालं आहे. बघू शकता चारी बाजूला धुका सुद्धा आहे आणि पाऊस पण आला आहे. खूप पब्लिक आनंद घेत आहे. बाबूबाई कसं वाटतंय? मित्रांनो खूप मजा येते आणि हवा पण एवढी सुटली का सांगू शकत नाही. आता पाऊस सुद्धा चालू झाला आहे. चला मंदिराजवळ परत जाऊ आपण. नमः पार्वती पतये.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा ब्लॉगर कसा रेडी आहे. रेनकोट. चला निघतो आता आम्ही. जय 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 श्रीराम. तर मंडळी आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. तर आता थोडासा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आमचे रेनकोट रेडी आहेत बघा. बघा यातले दोनच हुशार आहेत. बाकी बघा टोप्या घातल्यात. रेनकोट आणल्यात आम्ही पण ते गाडी ठेवल्यात. ते घरी जायला न्यायच्यात. तर अशाच दिलाय पाहिजे ना तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.